हाय मैत्रिणींनो, रेखाज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे। बघा, आज खूप कमी साहित्यात आपण चटपटीत आणि झणझणीत अशी भाजी बनवूया। बघा, साहित्य खूपच कमी आहे आणि रोज आपल्या जे घरात आहे तेच आहे, कुठे जाऊन काय आणायचं नाही दुकानात वगैरे। बघा, जे डेली यूजचं आहे ना तेच आहे। हे बघा, आता कढई तापत ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालते। तेल घातलेलं आहे, त्याच्यामध्ये मी कढई तापत ठेवली, त्याच्यामध्ये तेल घातलेलं आहे। तेल तापत आलं की त्याच्यामध्ये जिरा, तेजपत्ता आणि दालचिनी टाकणार आहे। बघते आपण, तेल मस्त तेल तापून घेतलेलं आहे। आता तेजपत्ता आणि दालचिनी टाकते त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये मी कांदा टाकणार आहे। कांदा पूर्ण घालून घेतलेला आहे मी आणि गॅस फास्ट करून घेणार आहे। कांदा जोपर्यंत गोल्डन होत नाही तोपर्यंत आपल्याला परततच राहायचं आणि कांदा गोल्डन झाल्याशिवाय टोमॅटो आणि मिरची टाकायची नाही। गॅस फास्ट करून घ्यायचा जेणेकरून तुमचा कांदा लवकर गोल्डन होईल। बघा, कांद्याला मस्त सोनेरी असा कलर आला आणि त्यासाठी मी काय केलं, थोडंसं मीठ टाकून 1 मिनिट फक्त झाकण ठेवलं होतं, 1च मिनिट, आणि थोडासा मीठ टाकलं होतं। आता याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि कढीपत्ता आणि मिरची सगळं टाकून घेऊ। 2 मिनिटं मी झाकण ठेवणार आहे। 2 मिनिटं झाकण ठेवलं होतं मी। झाकण ठेवल्यावर कसं टमाट्याला आणि कांद्याला पाणी सुटतं, मी झाकण ठेवलेलं त्याच्यावर। गॅस बारीक करून ठेवला होता। त्याच्यामध्ये मी ना थोडंसं पाणी घालणार आहे आणि परत 5 मिनिटासाठी झाकण देणार आहे, म्हणजे कांदा आणि टोमॅटो शिजून मस्त एकजीव झाले पाहिजे। हे बघा, मस्त असं शिजलेलं आहे, मस्त झालेलं आहे एकजीव। बघा, आता याच्यामध्ये पहिलं आपण आपला घरगुती मसाला टाकणार आहोत आणि तो वाटलेला मसाला आहे की नाही तो आपण लास्टला टाकणार आहोत। हा घरगुती मसाला जेवढा आपल्याला तिखट हवं आहे तेवढा घ्यायचं। ही काश्मीरी मिरची, हे मीठ पहिले थोडंसं टाकलेलं आहे आणि आता थोडंसं टाकून घ्यायचं। आणि हळद आहे, हा गरम मसाला, ते मस्त असं हलवून घ्यायचं। बघा, मस्त हलवून घेतलेलं। आता याच्यामध्ये 1 कप मी गरम पाणी टाकणार आहे आणि पुन्हा याला शिजत ठेवणार आहे। आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत आपण आता 1 वाटी बेसन घेऊया। तोपर्यंत आपण बेसनाची तयारी करून घेऊ। याच्यामध्ये हळद टाकलेली, थोडी कस्तुरी, थोडी लाल तिखट आहे, आपला घरचा मसाला आहे, मीठ आहे आणि अद्रक लसणाची पेस्ट आहे। आता हे आपण लक्षात घ्यायचं की पाणी एकदम टाकायचं नाही याच्यामध्ये। याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं आहे आपण। आता पाणी आपण याच्यामध्ये एकदम नाही घालायचं, थोडं थोडं पाणी घेणार आहोत आपण एकदम, आणि हलक्या हाताने असं, हे बघा, हलक्या हाताने असा गोळा करून घेतलेला आहे याचा मी, एकदम हलक्या हाताने, दाबून वगैरे नाही। आणि ना काय करायचं, हे गोळे आबडधोबडच करायचे, गोलाचे नाही करायचे। त्याला काय करा, हाताला चिटकायला लागले तर थोडासा पाण्याचा हात घ्यायचा, असे करून गोळे गोळे करून घ्यायचे आबडधोबड। हे बघा, असे गोळे करून घेतलेत, आबडधोबड आकार करून घ्यायचा, म्हणजे भाजी जेव्हा आपली रेडी होते ना तेव्हा ती नॉनव्हेजसारखी दिसते, चिकनसारखी। आता मी तेल इकडे तापत ठेवलेलं आहे। तेलामध्ये मी तेल खूप गरम करून घ्यायचं आणि 1च मिनटात थोड्याशा गोल्डन झाले ना का लगेच काढायचे त्यांनी, जास्त उशीर ठेवायचं नाही त्या तेलामध्ये। बघा, आपले वडे तळून झालेले आहेत। बघा, मस्त कुरकुरीत असे वडे तळून झालेले आहेत। आता आपण भाजी बघू। हां,
ग्रेव्ही बघू. ग्रेव्ही पण मस्त झालेली आहे बघा. आता आपण याच्यात थोडंसं मीठ घालूया, थोडंसं कमी असेल तर. मस्त हलवून घेते. आणि आता आपण तो खलबत्त्यात कुटलेला ना मसाला, 4 लवंग, मिरी आणि आपली मोठी विलायची आणि छोटी विलायची. तर काय करायचं, हे विलायची तर पूर्ण वाटत नाही बघा, म्हणजे ना सालं काढून ठेवा साईडला. आणि त्या आतमध्ये सगळं बारीक आहे ना, बाकी बरडच आहे पण तरी टाकून द्या. आणि ते हलवून घ्या मस्त. आणि याच्यामध्ये आता आपण वडे टाकून घेऊ. वडे टाकले याच्यामध्ये आपण आता. आणि याच्यामध्ये थोडंसं गरम पाणी घालू. आपल्याला जशी ग्रेव्ही पाहिजे तशी बनवू. तुम्हाला सुकी पाहिजे असेल तर सुकीच ठेवा, आणि ग्रेव्ही पाहिजे असेल तर पाणी थोडं जास्त घाला, पण पाणी गरमच घाला. गरम पाणी घातल्यावर ना भाजीला जरा टेस्ट त्याची वाढते. हे बघा, थोडंसं पाणी घालते मी. मला काही जास्त पातळ बनवायचं नाही, मला मिडियमच ठेवायचे. बघा, आणि आता याच्यामध्ये मी झाकण ठेवते आणि वडे टाकलेत म्हणून 5च मिनटं मी ठेवणार आहे झाकणाच्यावर. बस 5 मिनटं वडे शिजून द्यायचे. बघू 5 मिनटं झालेले आहेत. आता आपण भाजी बघू. वाव, मस्त एकदम कलर पण छान आलेला आहे बघा. भाजी पण मस्त झालेली आहे अशी. थोडीशी आपण कोथिंबीर टाकू याच्यावर. गॅस बंद करते मी. भाजी मस्त झालेली बघा, आणि बिना वाटण्याची भाजी झालेली.